टोपी गेलेल्या सरकारला जागे करण्यासाठी रांगोळीच्या माध्यमातून त्यांचं लक्ष याकडे जाण्यासाठी आम्ही आगळा वेगळा कार्यक्रम आंदोलन करतोय। भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? या भ्रष्ट अधिकाऱ्यांचं करायचं काय? सेनेचा माननीय राजसाहेब ठाकरे यांचा आमचे पैसे खड्ड्यात टाकल्यामुळे संपूर्ण शहरामध्ये शहरातले रस्ते जर बघितले तर एकदम खड्डेमय झालेले आहे। खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डे हे काही नागरिकांना कळत नाही आहे। आणि आज वारंवार महानगरपालिका टेंडर काढते, पण टेंडर काय काढते? टक्केवारीचे टेंडर काढतात। फक्त रस्त्यात तुकपट्टीचं काम होतंय, पण खड्डे कुठेही भरताना दिसत नाही आहे। आज आम्ही महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे भाईंदर पश्चिम रेल्वे स्थानक येथे आम्ही आंदोलन केलं। खड्ड्यांना रांगोळी काढून असं वेगळं आंदोलन केलं, जेणेकरून जे झोपी गेलेले अधिकारी आहे यांना या माध्यमातून जाग येईल आणि त्यांचं लक्ष या खड्ड्याकडे तरी जाईल। आज महानगरपालिका येत्या 2 दिवसात जर खड्डे यांनी बुजवले नाही तर महाराष्ट्र मनसे स्टाईलने खळखट्याक आंदोलन केलं जाईल। आज भाईंदर पश्चिम स्टेशनच्या परिसरात आम्ही हे खड्ड्याचं आंदोलन करतोय। रांगोळी वगैरे घालून त्यांना सजवले की जेणेकरून भ्रष्ट अधिकाऱ्यांना ते दिसतील। येत्या 2 दिवसात जर हे खड्डे बुजवले नाहीत तर जसं अभिनंदन सरांनी सांगितलं की आम्ही मनसे खळखट्याक करू, तर हे काय असतं मनसे खळखट्याक हे 2 दिवसात अधिकाऱ्यांना समजेल। मीरा भाईंदर शहरात सर्वत्र खड्डेमय झालेला आहे। सर्व रस्ते खड्डेमय झाल्याने अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर यांचे संगनमत झालेले, फक्त टक्केवारीच्या नादात या रस्त्याची वाट लागलेली आहे। महाराष्ट्र निर्माण सेना एक मागणी करत आहे की या जे रस्ते बनवलेले आहेत ते टक्केवारीच्या नादात कुठेतरी नागरिकांना त्रास द्यायचं काम हे ठेकेदार आणि अधिकारी करत आहे। लवकरात लवकर जर खड्डे भरले नाहीत आणि ही टक्केवारी बंद नाही झाली तर महाराष्ट्र निर्माण सेना आपल्या मनसे स्टाईलने आंदोलन करेल, याची नोंद घ्यावी।